आमची आघाडी हाच आमचा चेहरा आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील चेहऱ्याबाबत दिलेली आहे। आमच्या आघाडी सामूहिक नेतृत्व असेल असं शरद पवार यांनी म्हटलंय। मोदींनी सभा घेतल्या तिथे महाविकास आघाडीचा विजय झाला। मोदींनी विधानसभेला देखील सभा घ्याव्यात, महाविकास आघाडीला फायदा होईल असा टोला शरद पवार यांनी मोदींना लगावलाय। लोकसभेची मानसिकता विधानसभेला देखील कायम राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकीचा धसका घेऊन कालचा अर्थसंकल्प मांडला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे। बजेटमध्ये प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टी आहेत। खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च कसा करणार असा सवाल शरद पवार यांनी केला। अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी कितपत होईल अशी शंका पवार यांनी व्यक्त केलेली आहे। बिद्री कारखान्यावरील कारवाईनंतर माजी आमदार केपी पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। महायुतीमध्ये केपी पाटील नाराज असून अजित पवारांचा पक्ष सोडण्याची शक्यता आहे। रत्नागिरीतील दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। शिवसेना नेते रामदास कदम यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। रामदास कदम भाजपचा द्वेष करतात असा आरोप त्यांनी केलाय। रोहिणी खडसेंनी अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर निशाणा साधलाय। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय। या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्यात, मात्र या घोषणा अंमलात आणल्या जातील का असाही सवाल त्यांनी यावेळी केलाय। धाराशिव जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेलं आहे। ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार नोंदणीचं काम जिल्हा प्रशासनानं सुरू केलेलं आहे। 20 ऑगस्टला मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। बारामतीमध्ये शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून गोळीबार झाला होता। यात जखमी झालेल्या रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर बारामती पोलीस गौतम काकडे यांच्या शोधात आहेत। पुण्यामध्ये कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत। त्यातच एक टँकर अवघ्या 14 वर्षांचा मुलगा चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या भरधाव टँकरनं वानवडी येथे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना आणि बाईकला धडक दिली। या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झालेल्या आहेत। नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। पुणे राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झालेला आहे। मुंबईमध्ये देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुंबई शहर तसंच उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता आणि दरम्यान मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे 0.5 मीटरनं उघडलेले आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे धरणातून 6145 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भात प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाहणारे वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, पंधेरी, लोकरवण खाडीपट्ट्यातील गावाकडे जाणारा म्हाप्रल लोकरवण पूल धोकादायक झालेला आहे, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। भुसावळ बस स्थानकाची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। बस स्थानकाला अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्यानं नागरिकांना आणि एसटी चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते। अकोल्याच्या अकोट तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे काही भागातील शेत तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत। 10 ते 12 दिवसांनी झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, चोपडा आणि मुक्ताईनगर या परिसरात सलग 3ऱ्या दिवशी देखील मुसळधार पाऊस झाला। दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 15% पेरण्या झाल्या असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं आहे। राज्याच्या कृषी विभागानं खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आणि तक्रारींचं त्वरित निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून दिलेत। या क्रमांकांचा वापर करून शेतकरी आता आपल्या तक्रारी सहजपणे नोंदवू शकतात आणि त्याचं त्वरित निराकरण होण्याची खात्री बाळगू शकतात असं कृषी विभागानं म्हटलंय। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 50 ते 60 रुपयांना विकली जाणारी कोथिंबीर आता 25 ते 30 रुपयांवर पोहोचली आहे। तरी पुढील काही दिवसात कोथिंबीरीचे दर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय।
पावसाच्या लपंडावामुळे भाज्यांना आता महागाईची फोडणी बसते। मागच्या आठवड्यात 60 ते 70 रुपयांना विकल्या जाणाऱ्या भाज्या आता 100 पार केल्यानं सामान्यांचं बजेट कोलमडलंय। आज आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान पार पडणार आहे। भालगुडी गावातील दिंडी सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आळंदीकडे मार्गस्थ झाली आहे। रामकृष्ण हरीच्या गजरात वारकरी आळंदीमध्ये दाखल होऊ लागले। आषाढी यात्रेनिमित्त विठुनामाचा जयघोष करत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीनं यात्रा काळात पनवेल बस स्थानकातून 12 ते 15 बसेस सोडण्याचं नियोजन केलंय। तर ज्या गावातून 40 पेक्षा अधिक भाविक प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना थेट त्यांच्या गावापासून पंढरपूरला जाणारी बस उपलब्ध करून देणार अशी माहिती परिवहन महामंडळातर्फे वारकऱ्यांना देण्यात आली आहे। अमरावती पालिकेचे आयुक्त देविदास पवार यांची अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे। मात्र त्याचवेळी अमरावती पालिकेच्या नव्या आयुक्तांबाबत अद्यापही आदेश काढण्यात आलेला नाहीये। सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून प्रशासकीय कारणास्तव अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। 3 सहाय्यक पोलीस फौजदार, 15 हवालदार, 7 पोलीस नाईक आणि 35 पोलीस शिपायांची बदली झाली असून 20 जणांना एकाच ठिकाणी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे। पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यामध्ये आजारांनी डोकं वर काढलंय। सलग पडलेल्या पावसामुळे मागील 5 दिवसात डेंग्यूचे 6 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे प्रशासनानं सतर्कता बाळगावी अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील 48 इमारती धोकादायक अवस्थेत आहेत आणि या इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये म्हणून पालिकेनं कारवाई सुरू केली आहे। गौतम नगर येथील एक इमारत पालिकेनं जमीनदोस्त केली आहे। इमारती स्वतःहून पाडाव्यात, अन्यथा मनपा कडक कारवाई करेल असा इशारा पालिकेकडून देण्यात आलाय। भुसावळ शहरात नालेसफाईचा प्रश्न हा गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला होता। त्यातच पावसाळा सुरू होऊनही शहरात नालेसफाई होत नसल्यानं नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलं होतं। याबाबत न्यूज 18 लोकमतनं नालेसफाईची बातमी दाखवताच भुसावळ नगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालंय। पालिका प्रशासनानं तात्काळ नालेसफाईला सुरुवात केलेली आहे।